नमस्कार। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा चेहरा आता पूर्णपणे स्पष्ट होऊ लागला आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख संपल्यानंतर आता जवळपास प्रत्येक मतदारसंघात लढतीचे स्वरूप हे तिरंगी तर काही ठिकाणी त्याहूनही अधिक आहे। आणि केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात ही कदाचित पहिलीच वेळ आहे की देशातील कोणत्याही राज्याच्या विधानसभा निवडणुकीत 2 किंवा 3 नव्हे तर 6 प्रमुख राजकीय पक्षांचे अस्तित्व पणाला लागले आहे। भारतीय जनता पार्टी, काँग्रेस या 2 राजकीय पक्षांव्यतिरिक्त या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे 6 प्रमुख आणि मोठे पक्ष असून काँग्रेस आणि भाजपासाठी या निवडणुकीत विजय किंवा पराजय हा जरी महत्त्वाचा असला तरी या 2 पक्षांचे अस्तित्व या निकालावरती अवलंबून नाही, पण इतर 4 पक्षांचे भविष्य मात्र या विधानसभा निवडणुका ठरवते। तर या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जिंकून किंवा हरून कोणता पक्ष काय कमावणार आहे आणि काय गमावणार आहे ते पाहूया आणि भाजपपासून सुरुवात करूया। कारण आज महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे जी इतकी गुंतागुंतीची झाली आहेत त्यामागे भाजप हे सर्वात मोठे कारण। 5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडले आणि जे काही घडत आहे ते संपूर्ण देश बघत आहे आणि इतर राज्यात सत्तेवर येण्यासाठी भाजपने सर्व प्रकारचे डावपेच जरी वापरले असतील आजपर्यंत तरी महाराष्ट्रात जे घडले ते या देशात कधीच घडले नाही। आणि महाराष्ट्र हे प्रत्येक अर्थाने भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं असं राज्य। उत्तर प्रदेश नंतर या राज्यात विधानसभेच्या सर्वाधिक जागा आहेत आणि त्यामुळे तिथे जेवढे आमदार तितके भाजपाचा त्याचा फायदा आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी होईल। आपला हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी भाजपाला राज्यसभेत बहुमत मिळवणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र ही महत्त्वाचा आहे। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या अपयशानंतर भाजपला पुन्हा एकदा स्वतःची ताकद या राज्यात स्थापित तर करावीच लागेल, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे गेल्या 2 वर्षांमध्ये राज्यात जे काही घडलं त्यामागे भाजप नव्हती हे सिद्ध करण्याची संधी या निमित्ताने भाजपकडे आहे। आणि केंद्रात असो किंवा कुठल्याही राज्यात असो भाजपला एक हाती सत्ता हवी असते आणि यासाठी सर्वात पहिले जर भाजप काही करत असेल तर ते म्हणजे कुठल्याही राज्यातल्या स्थानिक पातळीवर असलेल्या पक्षांना संपविणे। जम्मू काश्मीरमध्ये, मग हरियाणा, पंजाब, गोवा सारख्या राज्यांमध्ये भाजपने हेच केले आणि त्याचाच भाग म्हणजे गेल्या 2 वर्षात अगोदर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला तोडण्यात आले। काहीही करून राज्यातल्या पक्षांना कमकुवत करून संपविणे आणि पूर्ण सत्ता प्राप्त करणे हेच याचे लक्ष्य राहिले आहे। आणि यावेळी देखील राज्यात जागा वाटपात 150हून अधिक जागा घेणे, आपल्या सोयीप्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आपल्याच नेत्यांना प्रवेश करवून त्या पक्षांकडून उमेदवारी मिळवून देणे आणि जिथे हे शक्य नसेल तिथे मग बंडखोर उभे करून मित्रपक्षांच्या जागा अडचणीत आणणे हे भाजपने या निवडणुकीत केले। आणि तरीही जर काही अडचण आलीच तरी मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल याची खातरजमा भाजपने करून ठेवली आहे। त्याच वेळी देवेंद्र फडणवीससाठी देखील ही निवडणूक यासाठी महत्त्वाची आहे कारण अजित पवारांना सोबत घेण्याची राजकीय खेळी ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आवडली नव्हती आणि या निवडणुकीत जर याचा फटका भाजपला बसला तर त्याची जबाबदारी पूर्णपणे फडणवीस यांची राहील आणि म्हणूनच राज्यात आपली पद आणि आपले महत्त्व कायम ठेवणे हे फडणवीसांना गरजेचे आहे। यामुळेच ही निवडणूक भाजपसाठी अस्तित्वाचा नसेल तरी त्यांच्या वर्चस्वासाठी अतिशय महत्त्वाची आहे। आता भाजपप्रमाणेच काँग्रेससाठी देखील ही निवडणूक अगदी त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नसला तरी लोकसभेत मिळालेल्या यशानंतर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। हरियाणा निवडणुकीत मिळालेल्या धक्क्यानंतर आता काँग्रेस महाराष्ट्रात अधिक सावध आणि जागा वाटपात तितकीच आक्रमक दिसून आली। महाविकास आघाडीत आपणच शेवटी मोठे भाऊ आहोत हे दाखविण्यात काँग्रेस यशस्वी झाली असली तरी लोकसभेत मिळालेल्या यशाला विधानसभेच्या निवडणुकीत परिवर्तित करणे हे सोपे काम नाही। जी आक्रमकता नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि इतर नेत्यांनी आघाडीमध्ये वाटाघाटी करताना दाखवली त्याचा परिणाम म्हणजे सर्वाधिक जागा स्वतःकडे खेचण्यात मिळालेले यश। पण काँग्रेसला अपेक्षित असणारे निकाल जर या निवडणुकीत लागले नाही तर या सर्व ज्येष्ठ नेत्यांवर त्याची जबाबदारी असेल आणि पक्षाचे नसले तरी या सर्व नेत्यांची पुढची राजकीय वाटचाल अवघड होऊन बसेल। त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा इंडिया अलायन्समध्ये हरियाणा निवडणुकीत गमावलेले वजन पुन्हा एकदा सिद्ध करण्याची गरज काँग्रेसला आहे आणि सध्या तरी काँग्रेसला पूरक असे वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही संधी जर गमावली तर शिवसेना आणि राष्ट्रवादी सारखी राज्यातली काँग्रेस देखील फुटू शकते याची जाणीव काँग्रेसला आहे।
त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर जरी नाही तरी किमान राज्यात तरी हा निकाल विरोधात गेल्यास त्याची किंमत काँग्रेसला परवडण्यासारखी नाही। भाजप आणि काँग्रेस या व्यतिरिक्त या निवडणुकीत जे इतर 4 पक्ष आहेत त्यांचे मात्र सर्वस्व पणाला लागले आहे। महाराष्ट्राने जे काही हीन पातळीचे राजकारण गेल्या 2 वर्षात अनुभवले त्याची सुरुवात झाली ती एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून भाजप सोबत सत्ता स्थापन केली तेव्हा। बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली आणि त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंकडे चालून आलेले नेतृत्व याला आव्हान देऊन आणि केंद्रात असलेल्या भाजप सरकारच्या मदतीने पक्ष आणि पक्ष चिन्ह आपल्याकडे खेचण्यात एकनाथ शिंदेंना यश आले असेल तरी सामान्य शिवसैनिकांनी अजूनही शिंदे यांना तितकंसं माफ केलेले नाही। लोकसभेच्या वेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षाहून अधिक स्ट्राईक रेट मिळवण्यात यशस्वी झालेले शिंदेंची खरी परीक्षा मात्र याच निवडणुकीत आहे आणि ते नेतृत्व करत असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना आणि शिंदेच हेच खरे शिवसेना पक्ष प्रमुख यावर लोकमान्यता मिळाली तर एकनाथ शिंदेंचा पुढचा राजकीय प्रवास सोपा होऊन जाईल। जागा वाटपात आणि नंतर तिकीट वाटपात देखील भाजपचा शिंदेंवरती असणारा दबाव हा स्पष्ट दिसून असला तरी देखील सध्या असलेल्या संख्याबळाहून अधिक आमदार निवडून आणणे ही एकनाथ शिंदेसाठी परीक्षा असणार आहे। अपेक्षित असलेले यश जर नाही प्राप्त करता आले तर महायुतीमध्ये असणारी केवळ बार्गेनिंग पॉवरच नाही तर त्यांच्या एकूणच राजकीय भविष्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होईल। भाजपने इतर राज्यात ज्या पद्धतीने तिथले पक्ष संपविले तीच गत उद्या आपल्या पक्षाची होऊ शकते याची जाणीव एकनाथ शिंदेंना आहे आणि सत्ता आली तरी आपण मुख्यमंत्री राहू की नाही ही भीती देखील आहे। कारण अमित शहा यांनी आम्ही 2 वर्ष कॉम्प्रोमाइज केले, आता तुम्हाला ही काही काळ कळ सोसून त्याग करावा लागेल हे शिंदेंना पूर्वी स्पष्ट केले आहे। त्यामुळे अधिकाधिक जागा निवडून आणणे आणि महायुतीमध्ये असलेली आपल्या पक्षाची पत आणि प्रतिष्ठा शाबूत ठेवणे आवश्यक आहे हे शिंदे जाणून आहेत आणि यदा कदाचित उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आपल्याहून अधिक यश मिळाले तर निवडणुकीनंतरचे परतीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत हे देखील स्पष्ट आहे आणि म्हणूनच ही निवडणूक एकनाथ शिंदे साठी त्यांच्या अस्तित्वाची आहे, त्यांच्या पुढच्या राजकीय भविष्याची आहे। आजच्या भागात आपण भाजप, काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या पक्षांवरती चर्चा केली। पुढील भागात आपण शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची चर्चा करूया आणि आज इथेच थांबूया। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।